गुड मॉर्निंग. तुम्हाला मी काही स्पेलिंग दिले होते विद्यार्थ्यांनो, त्या तुम्ही तयार केल्या असतीलच. आता जसं जसं आपलं प्रकरण पुढे जात जाईल तशा तशा त्या स्पेलिंग जिथे जिथे येत आहेत त्या तुमच्या पाठ असतील तर त्याचे अर्थ तुमच्या सहज लक्षात राहतील. स्पेलिंग पाठ करा, प्रकरण मोठ्याने वाचून काढायचं छानपैकी जसं होईल तसं, आणि ते शब्द, त्याच्या स्पेलिंग, त्याचे अर्थ लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा. आता आज आपण आपलं पहिलं प्रकरण सुरू करणार आहोत. हे आहे तुमचं विज्ञानाचं पुस्तक. यामध्ये एकूण 20 चॅप्टर्स आहेत. त्यापैकी पहिली 10 चॅप्टर्स आपल्याला टर्म 1 साठी म्हणजे सत्रांत 1 साठी आणि उरलेली 10 सत्रांत 2 साठी आहेत. यापैकी पहिलं चॅप्टर आज आपण सुरू करूया. मी शक्य तितकं तुम्हाला ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला काही अडचणी असल्यास किंवा एखादी कॉन्सेप्ट नीट नाही लक्षात आली तर तुम्ही माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करू शकता. चला तर पहिलं चॅप्टर आहे आपलं द लिव्हिंग वर्ल्ड, ॲडॅप्टेशन अँड क्लासिफिकेशन. लेट्स रिकॉल in what different ways is the diversity in living things seen. म्हणजे सजीवामधील विविधता कोणकोणत्या बाबीमुळे लक्षात येते. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. बायोडायव्हर्सिटी असाही शब्द तुम्हाला पुढे मागे येईल पुन्हा, त्याला जैवविविधता असं म्हणायचं. लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीव. आता आपल्या आजूबाजूला असलेल्या सजीवामध्ये भरपूर डायव्हर्सिटी असते आणि ती आपल्याला दिसत असते. त्यासंबंधीच पहिल्या पॅरेग्राफमध्ये माहिती आहे. A great variety of plants is found on the earth. Some plants have colorful flowers. Some plants grow in water, whereas some are to be found in deserts, which have a scarcity of water. Some plants are found only in snowy regions. Some plants cannot be seen without a microscope, whereas some are huge in size. म्हणजे काय? आपल्या पृथ्वीवरती विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. काही वनस्पतींना वेगवेगळ्या रंगांची फुलं येतात. काही वनस्पती पाण्यामध्ये आढळतात. काही डेझर्ट्स म्हणजे वाळवंट, डेझर्ट रिजन, वाळवंटी प्रदेश, जिथे पाण्याचं दुर्भिक्ष्य असतं, अतिशय कमी पाणी असतं. डेझर्ट, काही जगातले डेझर्ट असे आहेत मुलांनो, जिथे वर्षानुवर्ष पावसाचा एक थेंब देखील पडत नाही, तरी पण तिकडे प्राणी आणि वनस्पती जीवन असतं बरं का. डेझर्ट म्हणजे वाळवंट. तिथं जीवन नाही असं नव्हे, जीवन आहे. तिकडे पण प्राणी असतात, तिकडे पण वनस्पती असतात. काही सम प्लांट्स, काही वनस्पती we can't be seen without a microscope. तुम्ही त्या सूक्ष्मदर्शकाशिवाय पाहू शकत नाही, इतक्या लहान असतात. व्हेरी व्हेरी स्मॉल इन साइज. आणि काही इतक्या मोठ्या असतात त्यांची साईज खूप जास्त मोठी असते. थोडक्यात काय आहे, डोळ्याने न दिसणाऱ्या वनस्पतीपासून खूप जास्त मोठ्या आकाराच्या वनस्पती आपल्या आजूबाजूला तुम्हाला पाहायला मिळतील. आता फक्त प्लांट्समध्येच व्हरायटी आहे का? नो, देर इज ग्रेट व्हरायटी इन केस ऑफ ॲनिमल्स टू. ॲनिमल्समध्ये सुद्धा खूप जास्त व्हरायटी आहे. नेक्स्ट बघा,
लाईक प्लांट्स पासून पुढे. लाईक प्लांट्स ॲनिमल्स टू शो डायव्हर्सिटी. सम आर युनिसेल्युलर, अदर्स आर मल्टीसेल्युलर. वनस्पतीसारखेच किंवा वनस्पतीप्रमाणेच प्राण्यांमध्ये सुद्धा खूप जास्त व्हरायटी आहे, खूप जास्त डायव्हर्सिटी आहे. काही प्राणी युनिसेल्युलर, युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय, मल्टीसेल्युलर बहुपेशीय. युनिसेल्युलर म्हणजे ॲनिमल्स दोज कन्सिस्ट म्हणण्यापेक्षा ॲनिमल्स दोज हॅव ओनली सिंगल सेल इज देअर. एक सेल हाच ॲनिमल असतो. फॉर एक्झाम्पल अमिबा इज द एक्झाम्पल. अमिबामध्ये एकच सेल आहे म्हणून तो युनिसेल्युलर. मल्टीसेल्युलर म्हणजे ज्या ॲनिमल्समध्ये एकापेक्षा जास्त सेल आहेत त्यांना मल्टीसेल्युलर म्हणायचं. म्हणजे काही एकपेशीय प्राणी आहेत तर काही बहुपेशीय आहेत. सम आर वर्टेब्रेट्स whereas others are invertebrates. आता वर्टेब्रेट्स म्हणजे ॲनिमल्स दोज हॅव वर्टेब्रल कॉलम. आता त्यांना पाठीचा कणा असतो असं म्हणायचं नाही. पाठीचा कणा आणि हा आपल्यासाठी शब्द झाला, पण दोज हॅव वर्टेब्रल कॉलम, ज्यांच्याकडे वर्टेब्रल कॉलम आहे त्यांना वर्टेब्रेट्स म्हणायचं. आणि दोज डू नॉट हॅव, ज्यांच्याकडे नाही, असे इनवर्टेब्रेट्स. वर्टेब्रेट्स म्हणजे पृष्ठवंशीय आणि इनवर्टेब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय. म्हणजे काही एकपेशीय प्राणी आहेत, काही बहुपेशीय आहेत, काही पृष्ठवंशीय आहेत, काही अपृष्ठवंशीय आहेत. त्याचप्रमाणे दिस वर्ल्ड इज फुल ऑफ अ व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. प्राण्यांमध्ये भरपूर विविधता आहे, खूप जास्त. त्यापैकी काही ॲक्वॅटिक आहेत, म्हणजे जलचर आहेत, पाण्यामध्ये राहणारे आहेत. त्याच्यात पण भरपूर व्हरायटी असते बरं का. पाण्यात राहणाऱ्यामध्ये काही पूर्ण वेळ पाण्याच्या खाली राहतात, काहींना विशिष्ट कालावधीनंतर श्वास घेण्यासाठी पाण्याच्या पृष्ठभागावर यावं लागतं. म्हणजे तुम्ही फक्त जलचर ॲक्वॅटिक ॲनिमल्स हा एक गट घेतला ना, यात सुद्धा तुम्हाला हजारो स्पेसीज, हजारो प्रकारचे सजीव प्राणी पाहायला मिळते. टेरेस्ट्रियल म्हणजे जमिनीवर राहणारे, भूचर म्हणायचं त्याला. ॲम्फिबियन, काही जमीन आणि पाणी दोन्हीकडे राहू शकतात किंवा त्यांचे दोन्हीकडे राहण्याची कॅपॅसिटी त्यांच्या शरीरामध्ये विकसित झालेली असते. त्यांच्या जीवनक्रमामुळे किंवा त्यांना टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारे जी त्यांची लाईफस्टाईल आहे त्यासाठी त्यांना दोन्हीकडे राहावं लागतं. त्यांना उभयचर म्हणायचं. रेप्टिलियन्स म्हणजे सरपटणारे आहेत. एरियलमध्ये विशेषतः उडणार म्हणजे पक्ष्यांचा समावेश होतो. म्हणजे थोडक्यात काय आहे, देर इज अ ग्रेट व्हरायटी इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमलमध्ये खूप जास्त व्हरायटी आहे. तुम्ही कितीतरी बघा आजूबाजूला, देर इज व्हरायटी, इट्स अ डायव्हर्सिटी इन केस ऑफ साईज. आकारावरून तुम्हाला विविधता दिसेल, त्यांच्या राहण्याच्या ठिकाणावरून विविधता दिसेल. म्हणजे ते काही पाण्यात राहणारे आहेत, जमिनीवर राहणारे आहेत, पाणी आणि जमिनीवर राहणारे आहेत, झाडावरती राहणारे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. स्नोई रिजनमध्ये राहणारे, स्नोई रिजन म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये. आता हाऊ डिड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बीइंग? लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये, सजीवांमध्ये ही व्हरायटी का बरं निर्माण झाली असेल, हा खरा प्रश्न आहे. खरं तर हा प्रश्न वर्गात घ्यायला आपल्याला खूप मजा आली असती, पण आता मीच सांगतो. ॲक्च्युली समजा एकाच प्रकारचे सगळे प्राणी असते, एकाच साईजचे असते, एकाच प्रकारचा अधिवास म्हणजे राहण्याचं ठिकाण असलेले असते, एवढी ग्रेट व्हरायटी जर निर्माण झाली नसती तर काय परिणाम होऊ शकतात याच्यावर खूप मोठी चर्चा होऊ शकते.
पण याचं एक साधं आणि सोपं एकदम सरळ उत्तर असं आहे, दिस बायोडायव्हर्सिटी म्हणजे ही जी विविधता आहे ही सर्व सजीवांना, सगळ्या प्रकारच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला, मग ते प्लांट असू देत, ॲनिमल्स असू देत, मायक्रो ऑर्गॅनिझम असू देत, यांना त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी मदत करते. जर व्हरायटी नसती तर कोणाचंच अस्तित्व टिकून राहिलं नसतं. पुढे पुढे गेल्यानंतर तुम्हाला या व्हरायटीबद्दल अधिक माहिती आपल्याला मिळणार आहे, बायोडायव्हर्सिटीबद्दल. तर सजीवामध्ये एवढी विविधता कशामुळे निर्माण झाली असावी, हा आपला खरा प्रश्न आहे. दॅट मीन्स हाऊ डीड दिस ग्रेट डायव्हर्सिटी कम इन टू बीइंग. तर त्याच आधारावर आपलं सगळं प्रकरण आहे. ॲक्च्युली हाऊ डीड, कसं काय हे शक्य आहे, का? तर सगळीकडे काही सारखं वातावरण नाही, सगळीकडे सारख्या प्रमाणात गोष्टींची उपलब्धता नाही. म्हणजे वाळवंटामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे, काही ठिकाणी बर्फाळ प्रदेश आहे, काही ठिकाणी दलदलीचा प्रदेश आहे, काही ठिकाणी वर्षभर खूप जास्त पाऊस पडतो. या सर्व ठिकाणी प्राणी आणि वनस्पती जीवन टिकून आहे, टिकलेलं आहे, निर्माण झालं आहे. हे एवढी व्हरायटी सजीवाला आजूबाजूला कशा प्रकारचं वातावरण मिळतंय त्याच्यावर डिपेंड आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल पुढे बघा, कॅन यू टेल आर द प्लांट्स and animals from Kashmir to Rajasthan of the same type? Can you elaborate on any differences between the two? अर्थातच काश्मीर, राजस्थान हे दोन वेगवेगळे वातावरण असलेले, हवामान असलेले प्रदेश आहेत. प्रश्न असा आहे की काश्मीर आणि राजस्थान या प्रदेशामध्ये आढळणारे प्राणी आणि वनस्पती एकाच प्रकारच्या आहेत का? अर्थातच नाही असंच उत्तर आहे. तुम्ही नाहीच म्हणणार. मग काय फरक आहे? तर काश्मीर आणि राजस्थानच्या वातावरणामध्ये किंवा हवामानामध्ये काय डिफरन्स आहे? तर बेसिक डिफरन्स टेम्परेचरमध्ये आहे. काश्मीरमध्ये खूप जास्त थंडी असते, बर्फाळ प्रदेश आहे बहुतेक. राजस्थानमध्ये तसं त्या तुलनेत टेम्परेचर जास्त आहे, पाऊस कमी पडतो, पाण्याचं दुर्भिक्ष्य आहे, वाळवंट आहे, डेझर्ट एरिया आहे. आणि त्यामुळे दोन्हीकडे सारखं प्राणी आणि वनस्पती जीवन नाहीच आहे. आता त्यामध्ये कोणता फरक आहे, म्हणजे व्हॉट इज द डिफरन्स ॲक्च्युअली? तर coniferous trees like pine and deodar flourish in snowy region like Kashmir. However, in the deserts of Rajasthan, plants like cactus and acacia are to be found. The camel, a desert animal, is not found in Kashmir. What is the reason of these differences? अर्थातच देवदार आणि पाईन यासारखे कॉनिफेरस म्हणजे सूचीपर्णी, सूचीपर्णी म्हणजे ज्या वनस्पतींचा आकार कोनिकल असतो त्याला कॉनिफेरस असं म्हणायचं. आता पाईन किंवा देवदार, देवदार मराठीत म्हणायचं, पाईन या काश्मीरमध्ये आढळणाऱ्या वनस्पती आहेत. आता असा सूचीपर्णी आकार असल्यामुळे, शंकूसारखा आकार असल्यामुळे, कोनसारखा आकार असल्यामुळे त्यांना काय बेनिफिट होतो? तर या प्रदेशामध्ये जो बर्फ आहे तो या वनस्पतींच्या फांद्यावरती साचून राहत नाही, तो घसरून जातो खाली, आणि त्यामुळे बर्फाच्या मुळे होणारी त्यांच्या फांद्यांची हानी जी आहे ती टाळता येते त्यांना.
आणि म्हणून तशा प्रकारच्या वनस्पती काश्मीरमध्ये आहेत. पण कॉनिफर म्हणजे पाईन, देवदार यासारख्या प्लांट्स काही आपल्या राजस्थानमध्ये नाहीत. राजस्थानमध्ये काय प्लांट्स लाईक कॅक्टस, ॲकेसिया. कॅक्टस म्हणजे निवडुंग आणि ॲकेसिया, कॅक्टस म्हणजे निवडुंग, कॅक्टस, आणि ॲकेसिया म्हणजे बाबूळ. या वनस्पती खूप जास्त आहेत. त्याचप्रमाणे कॅमल हा काश्मीरमध्ये आढळत नाही, राजस्थानमध्ये असतो. असं का? तर याचं उत्तर सुद्धा तेच आहे. कॅमल सारखा ॲनिमल राजस्थानमध्ये राहण्यासाठी ॲडॉप्ट झाला आहे आणि त्याच्याकडे राजस्थान वाळवंटी प्रदेश आहे, डेझर्ट आहे. तिकडे राहण्यासाठी आवश्यक असलेले त्याच्या बॉडीमध्ये काही चेंजेस झालेले आहेत. एखाद्या परिसरामध्ये, एखाद्या वातावरणामध्ये जुळवून घेण्यासाठी सजीवांच्या शरीरामध्ये किंवा वर्तनामध्ये, वर्तन म्हणजे जीवन जगण्याची पद्धत, बिहेवियर, यामध्ये काही चेंजेस होत असतात. हे चेंजेस त्याच्या आजूबाजूला कशी परिस्थिती आहे याच्यावर डिपेंड आहे. या चेंजेसला ॲडॅप्टेशन म्हणायचं आहे. पुढे ॲडॅप्टेशनची डेफिनेशन दिले बघा. ॲडॅप्टेशन म्हणजे gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which helps them to adjust to their surroundings. Such changes are called adaptations. Gradual changes म्हणजे it's a gradual changes occur in the body parts and also in the behavior of organism. म्हणजे प्रत्येक सजीव ज्या परिसरात किंवा वातावरणामध्ये राहतोय त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या काही अवयवामध्ये, त्याचबरोबर जीवन जगण्याच्या त्याच्या पद्धतीमध्ये कालानुरूप बदल घडून येतात. आणि हे जे चेंजेस आहेत ते चेंजेस म्हणजेच अनुकूलन. ॲक्च्युली ॲडॅप्टेशन इज वन ऑफ द टाईप ऑफ चेंज. हा एक प्रकारचा चेंज आहे, पण हा ग्रुप ऑफ चेंज आहे. म्हणजे अनेक बदलांचा मिळून एक संचच आहे तो. म्हणजे काय आहे, ग्रॅज्युअल चेंजेस अकर in the body parts and also in the behavior of organisms which helps them to adjust to their surroundings. Such changes are called adaptation. आता हे दोन प्रकारचे चेंजेस आहेत ॲक्च्युली. एक त्याच्या बॉडी पार्टमध्ये, ॲक्च्युअल शरीरामध्ये चेंजेस होतात आणि काही वेळेला त्याच्या बिहेवियरमध्ये चेंजेस होतात. मी तुम्हाला दोन वेगवेगळे एक्झाम्पल्स देईन. बॉडी पार्ट्सचं एक्झाम्पल पण सांगतो आणि बिहेवियरचं. काही लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडी पार्ट ॲज वेल ॲज बिहेवियर दोन्हीमध्ये पण बदल होऊ शकतो. काहींच्या बॉडी पार्टमध्ये बदल होऊ शकतो आणि काहींच्या बिहेवियरमध्ये पण बदल होऊ शकतो. देअर आर डिफरंट टाईप्स आर देअर. फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला, कॅमलचंच घेऊ शकता तुम्ही. कॅमलच्या बॉडी पार्टमध्ये भरपूर चेंजेस झालेत पहा. त्याच्याकडे फ्लॅट म्हणजे तळवे आहेत आणि फ्लॅट आहेत, त्याचबरोबर स्पंजी म्हणजे स्पंज सारखे तळवे आहेत त्याचे, पसरट. या दोन चेंजमुळे तो वाळूमध्ये सहज चालू शकतो. पसरट असल्यामुळे त्याचं वजन जास्त पृष्ठभागावर विभागलं जातं आणि त्याचे पाय वाळूमध्ये जास्त रुतत नाहीत आणि त्यामुळे तो वाळूमध्ये वेगाने चालू शकतो. अजूनही त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस आहेत. त्याला आयलिड्सच्या बाबतीत चेंजेस आहे, पाण्याच्या पोटामध्ये पाणी साठवून ठेवण्याच्या बाबतीत चेंजेस आहे, हाईटच्या बाबतीत चेंजेस आहे.
डिफरंट आपल्याला पुढे एक्झाम्पल येतील तेव्हा आपण बोलू. पण हा झाला बॉडी मधला चेंज. काही वेळेला बिहेवियर मध्ये चेंज असतो. फॉर एक्झाम्पल पहा, सायबेरियन क्रेन इज द एक्झाम्पल ऑफ बिहेवियरल चेंज. सायबेरियन क्रेन, सायबेरिया हा रशियाचा एक प्रदेश आहे. तिथं खूप कमी टेम्परेचर असतं, खूप बिलो 0°C, म्हणजे शून्याच्याही खाली, खूप जास्त, फार -50 पर्यंत सुद्धा घसरतं त्याही खाली. या एवढ्या कमी टेम्परेचरला ते सायबेरियन क्रेन्स जे आहेत, करकोचे जे आहेत, ते तिकडे टिकाव नाही ना धरू शकत. आणि तिथेच राहून त्यांना आपल्या बॉडीमध्ये चेंज काही फार करता आलेलं नाही. आणि म्हणून त्यांनी आपल्या वर्तनात चेंज केला आहे, बिहेवियर मध्ये चेंज केला आहे. दॅट इज द बिहेवियरल चेंज. काय केलं आहे? सायबेरियन क्रेन्स प्रत्येक हिवाळ्यामध्ये सायबेरियावरून प्रवासाला निघतात आणि हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते आपल्यासारख्या किंवा इतर आणखी अजूनही बऱ्याच देशामध्ये, आपल्या इकडे विशेषतः राजस्थानमध्ये भरतपूर नावाचं एक अभयारण्य आहे, तिकडे येतात हे क्रेन्स. ह्याच्यावरती तुम्हाला खूप जास्त इंटरेस्टिंग माहिती पण वाचायला मिळेल बरं का. जरा विषयांतर होतंय मुलांनो, पण तरी पण सायबेरियन क्रेन्सच्या बाबतीत बघा, तो केवढासा पक्षी आहे, हजारो किलोमीटरचा मॅप अगदी GPS ला हरवेल असा न चुकता त्याच्या डोक्यामध्ये आहे. आणि ते प्रत्येक वेळेला हिवाळ्यामध्ये टेम्परेचर कमी झालं की प्रवासाला निघतात. हजारो किलोमीटरचा प्रवास समुद्रावरून पण करतात आणि अशा जिथं त्यांच्या शरीराला सुसह्य होईल, ज्यामध्ये ते टिकाव धरू शकतील अशा प्रदेशामध्ये येऊन आसरा घेतात. आणि पुन्हा परत टेम्परेचर तिकडचं वाढलं, त्यांना सहन होईल अशापर्यंत येतं, ते त्यानंतर पुन्हा ते परतीच्या प्रवासाला निघतात आणि पुन्हा आपल्या प्रदेशामध्ये जातात. याला म्हणजे हे एक प्रकारचं स्थलांतर आहे, एक मायग्रेशन आहे. आणि इट्स अ ग्रेट मायग्रेशन. खूप प्राणी आणि पक्ष्यांच्या मायग्रेशनवर तुम्ही भरपूर माहिती गोळा करू शकता मित्रांनो. इट्स अ व्हेरी इंटरेस्टिंग सब्जेक्ट. असो, आपल्या दृष्टीने काय आहे तर ॲडॅप्टेशन इज द ॲक्च्युअली ॲडॅप्टेशन इज द चेंज. हा एक चेंजच आहे. टू टाइप्स ऑफ चेंजेस आर देअर ॲक्च्युअली. इट्स इन केस ऑफ बॉडी पार्ट्स आणि इन केस ऑफ बिहेवियर. डेफिनेशन बघायचे. Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms, which helps them to adjust to their surroundings. Such changes called adaptations, and they take place over a long period of time. एक गोष्ट लक्षात ठेवा हा, हे चेंजेस घडून यायला शेकडो वर्षांचा कालावधी लागतो. म्हणजे काय, सायबेरियन क्रेनची गेल्या वर्षीची पिढी होती, अगोदरची पिढी होती, ती काय आपल्याकडे येत नव्हती. यावर्षी त्यांना कळालं खूप थंडी आहे, मग चला इकडे, असं नसतं बरं का. हे त्यांच्या बिहेवियर मध्ये चेंज यायला खूप वर्षाचा कालावधी गेलाय. उंटाचे तळवे गेल्या 100 वर्षापूर्वी आपल्या घोड्याच्या खुरासारखे होते आणि आता पसरट झाले, असं नाही बरं का. हळूहळू, इट्स अ ग्रॅज्युअल चेंजेस आणि इट टेक प्लेस अ लॉंग पिरियड ऑफ टाइम. हे घडून येण्यासाठी खूप जास्त कालावधीची गरज आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, आजचं शेवटचं सेंटेन्स लक्षात ठेवायचं, ॲडॅप्टेशन इज अ कंटिन्युअस प्रोसेस. ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे, सतत ॲडॅप्टेशन होत असतं. तुम्हाला मी खूप गमतीशीर उदाहरणं सांगणार आहेत आपल्या बाबतीत सुद्धा. पण त्यापूर्वी हे डेफिनेशन जे आहे ॲडॅप्टेशनची, त्याचा एक मी तुम्हाला फोटो पाठवणार आहे, त्याची तयारी करायची. आणि खाली एक चार्ट आहे बघा, दिसतोय का चार्ट येते, ॲडॅप्टेशन इन प्लांट्स. प्लांट्स मधल्या ॲडॅप्टेशनचं एक छोटासा चार्ट आहे. ऑब्झर्व अँड कम्प्लीट द चार्ट. इन्क्लूड अदर प्लांट्स फ्रॉम युअर ओन रिजन टू. तुमच्या आजूबाजूला असलेल्या इतर वनस्पतींची सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये भर घालायची आहे. त्यामध्ये कॉलम असे आहेत, प्लांट्स, हॅबिटॅट, टाइप्स ऑफ रूट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्स आणि कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेम. म्हणजे प्लांट म्हणजे वनस्पती, हॅबिटॅट म्हणजे त्याचं राहण्याचं ठिकाण, टाइप्स ऑफ रूट म्हणजे मुळांचा प्रकार, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लीव्स मीन्स त्याच्या पानांची विशेषता किंवा त्या पानामध्ये काय वैशिष्ट्य आहे वेगळं असं, कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम म्हणजे त्याच्या खोडाची काही वेगळी वैशिष्ट्य आहेत का. एक एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिलंय. इथं 3 एक्झाम्पल आहेत. लोटस म्हणजे कमळ,
त्याचा हॅबिटॅट काय आहे? ॲक्वॅटिक आहे, ते वॉटरमध्ये असतं, पाण्यामध्ये असतं. टाईप ऑफ रूट फायबरस, म्हणजे तंतुमय मुळं आहेत, त्याची मुळाचे प्रकार असतात. तुम्हाला माहिती आहे, आपल्याला पुढच्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला टाईप्स ऑफ रूट येईल तेव्हा आपण त्याच्यावर अधिक बोलू. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्ज. आता लोटसचं हॅबिटॅट आहे ॲक्वॅटिक, टाईप ऑफ रूट आहे फायबरस, कॅरेक्टरिस्टिक त्याच्या लिव्सचं आहे ते आहेत लार्ज अँड राऊंड विथ वॅक्सी लेयर. ते खूप मोठे असतात, म्हणजे पसरट पण असतात, गोलाकार असतात आणि त्याच्यावरती एक वॅक्सी लेयर आहे पहा, असा मेणाचा थर, मेनचट ज्याला आपण म्हणतो, असा थर त्याच्यावरती असतो. आणि त्याच्या स्टेममध्ये एक कॅरेक्टरिस्टिक आहे, दॅट इज हॉलो अँड फ्लेक्झिबल. तसं ते पोकळ असतं आणि जरा लवचिक असतं. तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की लोटसचं हॅबिटॅट काय आहे, तर ॲक्वॅटिक आहे. आणि म्हणून ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये टिकून राहण्यासाठी, पाण्यामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी, पाण्यामध्ये आपला जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी आणि आपली पुढची पिढी तिथे टिकून राहण्यासाठी लोटसच्या बॉडी पार्ट्समध्ये, म्हणजे आता हे प्लांट आहे, प्लांटचं रूट आहे, लिव्ज आहेत, स्टेम, या बॉडी पार्टमध्ये काही चेंजेस झालेत पहा. म्हणजे टाईप ऑफ रूट त्याचं फायबरस आहे. कारण का, तर रूटचं मेन फंक्शन काय आहे, तर टू ॲब्सॉर्ब दी वॉटर अँड मिनरल्स, हे पहिलं एक फंक्शन आहे, आणि सपोर्ट करणे प्लांट्सला, म्हणजे त्याला आधार देणे. पण लोटसच्या बाबतीत त्याला आधार देण्याची फार गरज पडत नाही, कारण ते पाण्याचाच त्याला आधार मिळतो पाण्यात असल्या कारणाने. आणि त्याला खूप लांब मुळं असण्याची गरज नाही, सोटमूळ प्रकाराचं मुळाची गरज नाही, कारण त्याच्या आजूबाजूला मुळाच्या जवळच भरपूर पाणी आहे, त्यामुळे लांब मुळं त्याला गरजेचीच नाहीत ना, आणि म्हणून त्याच्याकडे फायबरस रूट्स आहेत. लिव्समध्ये बघा, त्याची गरज काय आहे, की त्याची अशी लिव्स पाहिजे, त्याला पाण्यात राहायचं आहे ना. सो लोटसला पाण्यामध्ये आपली पानं कुजायला नको आहेत आणि पाण्यावरती तिथं तरंगण्यास मदत करणारी पाहिजेत, आणि म्हणून त्याची लिव्ज लार्ज, राऊंड विथ वॅक्सी लेयर, म्हणजे मोठी आहेत, राऊंड आहेत, वॅक्सी लेयरचे आहेत. मोठी आणि राऊंड असल्या कारणाने तरंगण्यास मदत करतात, वॅक्सी लेयर असल्या कारणाने पाण्याचा त्याच्यावरती परिणाम फार होत नाही. आणि कॅरेक्टरिस्टिक ऑफ स्टेम काय आहे त्याचं, हॉलो अँड फ्लेक्झिबल. हॉलो असल्यामुळे त्याला काय बेनिफिट मिळतोय, तर त्याला पाण्यात तरंगण्यास मदत करतं ते. फ्लेक्झिबल असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा त्याला कमीत कमी विरोध होतो फ्लेक्झिबल वस्तूला, घटकांना, आणि तसंच त्याच्यामध्ये आहे. थोडक्यात काय आहे, ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये टिकून राहण्यासाठी लोटसमध्ये झालेलं हे एक प्रकारचं ॲडॅप्टेशन आहे. असंच ॲडॅप्टेशन कॅक्टसमध्ये कसं असतं, बनियन ट्रीमध्ये कसं असतं, तुमच्या आजूबाजूच्या एखाद्या प्लांटमध्ये कसं असतं, हे तुम्ही लिहायचं आहे. आणि मला हा चार्ट पुढच्या वेळेला आपल्या वहीमध्ये लिहून पाहिजे. मी जे सांगतोय ते काम मला पूर्ण पाहिजे बाळांनो. आता हा चार्ट आणि ॲडॅप्टेशनची डेफिनेशन वहीमध्ये लिहायची आहे. धन्यवाद.